महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अभिजात मराठीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, साहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. हे गाणं ऐकता क्षणी आपल्या सगळ्यांचा ऊर अभिमानानं फुलून येतो. याचं कारण मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. हे जरी खरं असलं ना तरी आपल्याला इथवर थांबून चालणार नाहीये, कारण मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार अगदी कानाकोपऱ्यापर्यंत आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी अगदी प्रत्येक जण हा झपाटून काम करायला हवं. आपल्या सीमावर्ती भागांमध्ये मराठी भाषेचं कार्य करणाऱ्या संस्था आहेत ज्या याच्यासाठी झपाटून काम करत आहेत आणि त्याच संदर्भात अर्थातच सीमावर्ती भागातील संस्थांचं मराठी भाषा विषयक कार्य जाणून घेण्यासाठी आज मी व्यासपीठावर निमंत्रित करणार आहे श्री सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार मॅडमना. नमस्कार मॅडम, मी त्यांना निमंत्रित करते आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. श्री सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरूपाताई आज आपल्या बरोबर आहेत. 24 वर्ष प्राध्यापक म्हणून काम करून मॅडम निवृत्त झाल्या. अनेक साहित्य संमेलनातून त्यांचा सहभाग आहे, अनेक साहित्य प्रकाशित आहे. श्री सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा अनेक मंडळी इथे काम करतात, तेव्हा आज त्यांच्याकडून या वाचनालयाच्या कामाविषयी, मराठी भाषेच्या कामाविषयी आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. आणि अगदी सुरुवातीलाच हा प्रश्न मनात आहे. श्री सरस्वती वाचनालय खरं तर बेळगाव मधलं हे जुनं वाचनालय, तर नेमकं हे वाचनालय कधी सुरू झालं आणि कित्येक वर्ष याचं काम सुरू आहे याच्याविषयी ऐकायला आवडेल. 1874 मध्ये सरस्वती वाचनालयाची स्थापना झाली. एक प्राथमिक शिक्षक सरंजामे गुरुजी म्हणून होते. त्यांनी अवघ्या 10 पुस्तकावरती हे वाचनालय सुरू केलं. यावर्षी आमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सुरू आहे. 150 वर्ष झाली या वाचनालयाला. या वाचनालयाचे उपक्रमही खूप छान आहेत. मला अर्थातच उपक्रमांकडे यायचंय, पण सर्वप्रथम शतकोत्तर वाटचालीसाठी आपल्या वाचनालयाला खूप खूप शुभेच्छा मी देते. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे जे नाव आहे हे मराठी बांधवांना अतिशय जिव्हाळ्याचं नाव आहे. त्यांचं स्मारक उभारण्यासाठी हे वाचनालय प्रयत्न करताना दिसतंय, तर त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला मिळेल. आणि साधारण स्मारक कधीपर्यंत पूर्ण होईल काय वाटतं आपल्याला? हे बेळगाव हे सीमा भागात आहे याची कल्पना सर्वांना आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर बेळगाव मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1950 मध्ये त्यांना हिंडलगा कारागृहात ठेवलेलं होतं. 99 दिवस ते या कारागृहात होते. याची संपूर्ण माहिती आमच्याकडे उपलब्ध झाली. सावरकर व्याख्यानमाला आम्ही सुरू केली. हिंडलगा कारागृहात जाऊन आम्ही सावरकरांची पुण्यतिथी साजरी करत गेलो. कोरोना काळात थोडासा 2 वर्ष खंड पडला. थोडस कर्नाटकात असल्या कारणानं परमिशन अथवा परवानगी मिळणं आम्हाला थोडं कठीण जातं, पण आम्ही प्रयत्नशील आहोत. सावरकरांचं स्वातंत्र्यानंतर 99 दिवस राहिल्या कारणानं या हिंडलगा कारागृहात त्यांचं एक स्मृतीस्थान निर्माण करावं म्हणून आम्ही खूप प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकारलाही या सर्व गोष्टी कळवलेल्या आहेत. कर्नाटक गव्हर्नमेंटलाही या सर्व गोष्टी कळवलेल्या आहेत. त्यासाठी अथक परिश्रम आमचे सुरू आहेत. मध्यंतरीच्या काळात सुरेश अंगडी म्हणून केंद्रीय मंत्री होते, त्यांनी आम्हाला बराचसा सपोर्ट केलेला होता.
पण कोरोनामुळं त्याच्यात खंड पडला आणि अंगडी आता राहिले नाही, त्यामुळे थोडासा ब्रेक आलेला आहे. पण आम्ही कार्यरत आहोत की सावरकरांचं स्मारक एक हिंडलगा कारागृहात बनवावं, यासाठी सरस्वती वाचनालयाचे चेअरमन सुहास सांगलीकर, स्वरूपाई नामदार आणि डॉक्टर गिजरे आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. सावरकरांचं स्मृती चिन्ह इथं जाऊन ठेवावं, त्यांची आठवण सर्व बेळगावकरांना नाही तर भारतातल्या सर्वांना यावी, या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे. नक्कीच स्वरूपाताई, आणि आपण जे प्रयत्न करता आहात त्या प्रयत्नांना यश यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त अभिजात मराठीच्या या आपल्या कार्यक्रमात आपण हा महत्वाचा मुद्दा मांडलात. मला वाटतं सीमावर्ती भागात हे काम होतंय हीच मोठी उत्साहाची आणि आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या कार्यासाठी शुभेच्छा या ठिकाणी देते. आणि आता पुढच्या प्रश्नाकडे येते की आपण मगाशी उल्लेख केलात की हे शतकोत्तर आपल्या माय मराठी सगळ्या बांधवांसाठी आपल्या वाचनालयाकडून कोणकोणते उपक्रम राबवले जातात याविषयी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. सरस्वती वाचनालयातर्फे बसवेश्वर व्याख्यानमाला आम्ही सुरू केलेली आहे. गेली 12 वर्षे ही व्याख्यानमाला सुरू आहे. या व्याख्यानमालेत बसवेश्वरांची मराठी तत्व जी आहेत ती तत्व आम्ही लोकांना समजून देण्याचा प्रयत्न करतो. याच अनुषंगानं मराठी संतांची पण माहिती देतो, आणि जेणेकरून मानवतेचा संदेश जो आहे तो सर्वांनाच कळावा, हा एक मोठा दृष्टिकोन आहे. दुसरी म्हणजे सावरकर व्याख्यानमाला. या सावरकर व्याख्यानमालेचा उद्देशच राष्ट्रभक्ती आहे. या राष्ट्रभक्तीसाठी आम्ही शरद पोंक्षे, योगेश सोमण, त्यानंतर अविनाश धर्माधिकारी, अक्षय जोग असे नामवंत कलाकार व्याख्याते आम्ही बोलवलेले आहेत. त्यांची व्याख्यानं ठेवलेली आहेत. प्रत्येक शिगमानी सावरकर पण आल्या त्या, आणि त्यांची सलग 2 वर्ष आमच्याकडे व्याख्यानं झालेली आहेत. सावरकर समजून घेणं हाच आमचा एक उद्देश आहे. लोकांना समजून देणं हाच आमचा उद्देश आहे. आणि तिसरं म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला आहे, जे अतिशय मराठी भाषेवर प्रेम करणारे होते, लेखक होते आणि भारतीय तत्वांना मानवंदना देणारं एक व्यक्तिमत्व होतं. या व्यक्तीच्या विचारानुसार आम्ही यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला सुरू करून सुमारे 14 वर्ष झालेली आहेत. उत्तमातले उत्तम साहित्यकार, व्याख्याते आम्ही आणून मराठी लोकांना अतिशय आम्ही तृप्त केलेले आहे असं मला मनोमन वाटतं. आणि वेळेनुसार कुठल्या तरी समारंभानुसार आम्ही मराठी व्याख्याते, साहित्यकार, भेटीगाठी, चर्चासत्र नियोजित करत असतो, जेणेकरून मराठी बद्दल लोकांना अतिशय आपुलकी आहे, त्या आपुलकीची तृप्तता मिळावी, हाच एक आमचा उद्देश असतो. नक्कीच. आणि मला वाटतं हाच एक म्हणताय तुम्ही महत्वाचा उद्देश. खरं तर ह्याच उद्देशानं काम करणाऱ्या संस्था असतील तर मराठीचा खऱ्या अर्थानं प्रचार प्रसार होईल आणि आपल्या मराठी भाषेविषयीची एक गोडी निर्माण व्हायला लोकांना मदत होईल. या दृष्टिकोनातून विचारायचंय की साधारण तुम्ही आता इतका छान उल्लेख केला की इतक्या व्याख्यानमाला आल्या होतात की साहित्यिक आपल्याकडे येत असतात भेटीला, तर स्थानिकांचा प्रतिसाद या सगळ्या उपक्रमांना कसा मिळतो, कसे सहभागी होतात स्थानिक, काय सांगा? स्थानिकांचा प्रतिसाद बऱ्यापैकी असतो. ऐकण्यासाठी साहित्यकार नामवंत असतात, त्यामुळं बहुतेक लोक हजर असतात. पण तरुणाई व्याख्यानाला येत नाही, ही खरोखर मनात खंत आहे. बऱ्याच तरुण पोरांना आम्ही स्वतः जाऊन आमंत्रण देतो, पण अलीकडे मात्र युनिव्हर्सिटी, मराठी युनिव्हर्सिटी इथं आल्या कारणानं मराठी विद्यार्थी MA चे म्हणा, PhD ची मुलं म्हणा या कार्यक्रमांना हजर राहायला लागलेत, मुली हजर राहायला लागलेत. त्यामुळे व्याख्यानमाला अतिशय सुंदर चालतात. त्याचा आनंद आम्हाला आनंदित व्हायला एक संधी मिळते.
नक्कीच मला वाटतं तरुणाईनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला पाहिजे आणि तुम्ही म्हणताय तसं की आता हळूहळू ती संख्या वाढायला लागली आहे. तर मला हेच आपल्याला विचारायचं होतं की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. पण आपल्यावरची जबाबदारी पण वाढली आहे. तर आपल्याला असं वाटतं का? आणि ही जबाबदारी आपली जी वाढली आहे ती पूर्ण करण्यासाठी साधारण पुढचं लक्ष आपलं काय असलं पाहिजे? वाचनालयाने याबाबत काही ठरवलं आहे का? हो, वाचनालयाने या बाबतीत यावर्षी शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आमचा सुरू झाला आणि अभिजात भाषेच्या मराठीला दर्जा मिळाला. हा दुग्ध शर्करा योग आहे. हा मिळाल्यानंतर आम्ही प्राथमिक शाळेतल्या आणि माध्यमिक शाळेतल्या मुलांच्याकडे बरेचसे कार्य केलं आणि अभिजात मराठी म्हणजे काय, मराठी भाषेसाठी आपण काय केलं पाहिजे हे विद्यार्थ्यांना समजून दिलं. पालकांना पण मीटिंगसाठी बोलवलं आणि त्या मुलांना सांगितलं की आता मराठी भाषा वाढवणं, मराठी भाषिक लोक वाढवणं, सीमा भागात मराठी टिकवून नेणं आणि मराठी बाणा जपणं या उद्देशानं आमचे कार्य फार मोठं आहे. असं मला खरोखर मनापासून कौतुक वाटतं की जे जे मराठी लोक आहेत ते सगळे आम्हाला मदत करतात. तुम्ही मराठी इतकं टिकवता या भागात याचा सर्वांनाच अभिमान होतो. अलीकडे मी बोलले मगाशीच तुम्हाला की युनिव्हर्सिटी, मराठी कॉलेजेस, मराठी हायस्कूल्स, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा या मुलांना आम्ही जाऊन शनिवार रविवार मुद्दाम आमंत्रित करून एखाद दुसरे अभिजात मराठीसाठी आम्ही कार्यक्रम आयोजित करतो. खूपच छान. आणि यावर्षी तुम्ही मगाशी म्हणालात तसं की शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अशी वाटचाल आपल्या वाचनालयाची सुरू आहे. तर या निमित्ताने अधिक विशेष कार्यक्रम आपल्याकडे काय होत आहेत की जेणेकरून मराठी भाषेचा अधिकाधिक प्रचार प्रसार होईल? आणि तुम्ही म्हणालात तसं की बेळगाव सारख्या या भागामध्ये ही भाषा अधिकाधिक टिकून राहील आणि लोकांपर्यंत आणखी पोहोचेल. आम्ही शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सुरू केला आणि महिन्याला कमीत कमी 3 कार्यक्रम आम्ही मराठी भाषेसाठी नियोजित केलेले आहेत. सर्वात प्रथम जानेवारी 10ला आमचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांना घेऊन आम्ही कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. मग लगेच फेब्रुवारीला सावरकर व्याख्यानमाला आली. अक्षय जोग आणि अविनाश धर्माधिकारींनी अतिशय सुंदर सावरकरांचा हिंदुत्ववाद आणि सावरकरांचं जीवन या विषयावर फार सुंदर माहिती दिली. त्यानंतर आम्ही एक VN शिवणगी म्हणून मराठी प्राथमिक मुलींची शाळा आहे, माध्यमिक शाळा आहे, या शाळेमध्ये जाऊन जपूया मराठी हा कार्यक्रम केला आणि त्यामध्ये बालिका आदर्शच्या माजी प्रिन्सिपल आशा रतनजी आणि एक मराठीच्या उत्तम लेखिका आहेत त्यांनी कथाकथन कसं करायचं हे मुलींना शिकवलं आणि मुलींना शिकवल्यानंतर मुलींनी ऑन द स्पॉट जवळजवळ 8 ते 10 मुलींनी मराठी कथा कथन केल्या. त्यांच्या शैलीतून, त्यांच्या वाणीतून त्या कथन केल्या. संदीप जगताप या वास्तव कवितावादीला आम्ही बोलवलं होतं आणि यावेळेला युनिव्हर्सिटीचे मराठी विभागाचे प्रमुख विनोद गायकवाड सरांना बोलवलं होतं आणि त्या कविता आम्ही सर्वांच्या पुढं त्यांच्या कविताचा मागोवा घेतला. वास्तव कवितांचं दर्शनच आम्ही सर्वांच्या पुढे मांडलं. बरेच म्हणजे कॉलेजमध्ये मराठी साहित्य सोहळा म्हणून कार्यक्रम केला. यामध्ये रणधीर शिंदे आले ते, त्यांनी वाचन संस्कृती आणि मेहता प्रकाशनचे येतावडेकर, प्रतीक येतावडेकर आले ते, त्यांनी ग्रंथ जगत ही माहिती दिली आणि ती संपूर्ण विद्यार्थ्यांना आम्ही एकत्रित आणलं. जवळजवळ 1,200 विद्यार्थी, मराठी विद्यार्थी, खेड्यापाड्यातले, इकडचे तिकडचे, RPD कॉलेजला आलेले, इकडचे तिकडचे, आम्ही त्याला बोलून संपूर्ण 1 दिवस कार्यशाळा घेतली आणि या कार्यशाळेचं अध्यक्षपद माजी प्राचार्य शोभा नाईक यांनी स्वीकारलं आणि त्यामुळे तो दिवसभरचा आमचा कार्यक्रम लोकांना, मुलांना, सगळ्यांनाच आवडला. आणि मराठी भाषेतून रोजगार संधी हा एक कार्यक्रम आम्ही केला. अरे वा. की तुमच्या मनात येते की मराठी भाषेला काय संधी मिळत नाही, सगळ्यांचा आजकाल इंग्लिश मीडियम कडे शिक्षणाचा कल आहे,
त्यामुळे आम्ही त्यांना मराठी भाषेतून रोजगार संधी हा कार्यक्रम समोर ठेवला. यामध्ये मनीषा नेसरकर, डॉक्टर मनीषा नेसरकर आणि विनोद गायकवाड सर या दोघांनी पण अतिशय सुंदर असं लोकांना, मुलांना समजून दिलं. विशेष म्हणजे वाचन संस्कृती आता कमी होत चालली आहे, तर मुलांना आम्ही पुस्तकं वाचायला 8 दिवस अवधी दिला आणि पुस्तक परीक्षणाचा कार्यक्रम मुलांच्याकडून करून घेतला, जेणेकरून मुलं पुस्तक वाचतील आणि पुस्तकातला मतितार्थ किंवा त्यांना जे आवडते ते आमच्यापुढे व्यक्त करतील. अशी या वेळेला 11 मुलांनी आणि मुलींनी पुस्तक परीक्षणाचा कार्यक्रम केला. कवितेच्या बाबतीत पण शब्दगंध कवितेला बोलावलं आम्ही, कवी मंडळाला बोलवून कवितेचा आनंद काय आहे यासाठी आम्ही भाषा व्यक्त केली. सुमारे 22 कवींनी आपल्या कविता वाचल्या. त्यामुळं कवितेविषयी एक आदर जो आहे तो आम्हाला पहिल्यापासूनच आहे आणि यात बरेच नवीन मुलं पण कविता करू शकले. याचा एक आनंद वेगळा आहे. मराठी भाषा ही पिढीजात भाषा आहे असं माझं मत आहे. त्यामुळे बरेच कार्यक्रमातून आम्ही या गोष्टी समजून देतो. बसवेश्वर व्याख्यानमालेला टिळक विद्यापीठाच्या, महाराष्ट्र टिळक विद्यापीठाच्या नलिनी वाघमारे म्हणून आल्या त्या, आणि त्यांनी स्त्री विषयक बसवेश्वरांचं कार्य आणि बसवेश्वरांच्या विचाराची प्रासंगिकता हा विषय आमच्या समोर मांडला. अतिशय सुंदर त्यांनी बसवेश्वरांचं वचन जी आहे ती फार सुंदररित्या समजून सांगितली. बसवेश्वरांचं स्त्री कार्य सांगितलं. त्यानंतर आम्ही एका शाळेतील विद्यार्थिनींना बोलवलं होतं. सुमारे न्यू गर्ल्स हायस्कूल, मराठी मीडियमच्याच मुली त्या सगळ्या. शिक्षक वृंदालाही बोलवलं होतं आणि आपण आता मराठी पुस्तकं जपूया असं म्हणत आम्ही लायब्ररीचं सगळं दर्शन मुलींना घडवलं. कशी पुस्तकं जपायची, कशी वाचायची, कुठले कुठले विभाग महत्वाचे आहेत, आणि त्या मुलींनी पण स्वतः आपण वाचलेल्या पुस्तकांची माहिती कशी लिहायची त्याच्याबद्दल आम्ही कार्यशाळा घेतली. आणि याच्यातच आम्ही अभिजात मराठीचे विषयी ज्येष्ठ पत्रकार मनीषा सुभेदार म्हणून होत्या, त्यांच्याकडून अभिजात मराठीचा भाव जो आहे ते त्या मुलींना समजून सांगितला. सगळ्या शिक्षक वृंदांनी पण खूप आनंद व्यक्त केला. नक्कीच. मला वाटतं स्वतःही आपण बोलता आहात, वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल आम्हाला सांगता आहात या निमित्ताने की किती काम हे सीमावर्ती भागातल्या संस्थांचं चालतं हे आपल्याला या निमित्ताने कळतंय. एक दिवस अख्खी कार्यशाळा राबवायची मुलांना घेऊन हे काम नक्कीच सोपं नाहीये आणि हे आपण खूप चांगल्या पद्धतीने स्वरूपातही मांडता आहात. आता माझ्या मनात हा प्रश्न आहे की मराठी भाषेचे इतके असंख्य उपक्रम आपल्याकडून केले जातात, तर अध्यक्षा म्हणून आपल्या मनात अजून मराठी विषयी कुठला उपक्रम भविष्य काळात राबवायचा आहे का? आपलं काही स्वप्न आहे का या निमित्ताने? हे ऐकायला नक्की आवडेल मला. आपल्या आता मराठी भाषेला आपण नवीन विधान सुरू केले की अनुवाद शैली. यावर्षी मी बेळगाव भूषण पुरस्कार उमा कुलकर्णींना दिला, ज्यांनी कन्नड पुस्तकं मराठीत आणली. आणि या कार्यक्रमाला मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी संपूर्ण विषयाची मांडणी अतिशय सुंदर केलेली होती. त्यामुळं आता मराठी जर आपल्याला टिकवायची असेल तर आपल्यापासून आपण सुरुवात करायची. आम्हाला सगळं मराठीतूनच कार्य करायचं आहे. कुठल्याही बोलीभाषांचा विचार करायचा झाला, मराठी भाषेत अनेक बोलीभाषा आहेत, या बोलीभाषांचा, प्राकृत भाषांचा सुद्धा आपण अभ्यास करावा. नवीन मराठीला गर्भ श्रीमंती द्यावी, जेणेकरून काय होईल की येणारी पिढी सक्षम बनेल. केव्हाही मातृभाषेतनं शिक्षण दिलेलं उत्तम असतं. अनेक कार्यक्रमात मराठी भाषेतून शिकलेली जी नामवंत लोक आहेत, आमच्या सान्निध्यात जी येतात, त्या सगळ्या माणसांना मी भेटीस आणवते. ही सगळी माणसं मराठीतूनच शिकलेली आहेत, आज नामवंत आहेत, अगदी IAS अधिकारी पण झालेले आहेत. अशी लोक सुद्धा आम्ही बोलवून त्यांना भेटीगाठीचा कार्यक्रम ठेवतो, त्यांच्याशी चर्चासत्र ठेवतो, जेणेकरून
सगळ्यांनाच, पालक वर्गाला पण एक प्रकारची स्टेटस वाटते. इंग्लिश मिडियमला गेली की आमची मुलं खूप हुशार होतात अशी कल्पना येते. पण बरीच सीए म्हणा, वकील म्हणा, डॉक्टर्स म्हणा, जी मराठी माध्यमातून पुढे आलेली आहेत, साहित्यकार तर आहेतच, कवी पण आहेतच, या सगळ्याच लोकांना मी एकत्रित आणून वरचेवर त्या सगळ्या मुलांना भेटवत असते. आमच्या वाचनालयात मॅडम मला अभिमान वाटतो, सुमारे 50 ते 100 गरीब मुलं रोज अभ्यासाला येतात. त्या मुलांच्या मनात असते, मॅडम आम्ही मराठी माध्यमातून शिकतो, तुम्ही शिका. भाषेचं मराठी माध्यम सारखं शिक्षण घेणं हे वैभवशील आहे असं आम्ही त्यांना समजून देतो. आणि अशा मुलांना आम्ही नेहमीच जे श्रेष्ठ लोक आहेत त्या श्रेष्ठ लोकांना आम्ही बोलून आणून त्यांच्या भेटीगाठी करतो. पुढच्या मराठी धोरणाविषयी बोलायचं झालं तर मॅडम ती जबाबदारी आता आमची आहे, पालकांची आहे, प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांची आहे. मराठी मीडियम कडे जाणं, माध्यमाकडे जाणं आणि त्याचा शिक्षण देणं, त्याचा प्रसार करणं गरजेचं आहे. वाचकही तेवढेच निर्माण व्हावेत, नवीन पिढीत लेखकही तेवढेच निर्माण व्हावेत. म्हणून आम्ही कॉलेजमध्ये, हायस्कूलमध्ये आणि प्रायमरी स्कूलला तिन्ही स्तरावर जवळजवळ महिन्यात 2 महिन्यातनं स्पर्धा घेतो. तुम्हाला जे येते ते तुम्ही त्या स्पर्धेतनं आमच्या पुढे व्यक्त करा, जेणेकरून तुम्हाला एक संवाद शैली वक्ता म्हणून तुम्ही पुढे तयार व्हाल, भाषा म्हणून तुम्ही भाषा प्रेरक व्हाल. या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे आणि तो अखंड सुरू राहील याची खात्री आहे. कारण मराठीला जपणं आता अभिजात दर्जा मिळालाय म्हणतात, सगळ्यांची जबाबदारी वाढलेली. खरंय, अगदीच खरंय. आणि मला वाटतं तुम्ही ज्या पद्धतीने हे काम करता आहात ते अतिशय नियोजनबद्धपर आहे. कारण तुम्ही म्हणालात तसं की मराठी भाषा घेतल्यानंतर कुठल्या व्यावसायिक संधी मिळतील हा एक तरुणांपुढे प्रश्न असतो, पण त्याचंही उत्तर तुम्ही उपक्रमांच्या माध्यमातून दिलंय, हे खूपच छान आहे. आणि एक मनात अजून एक प्रश्न हा आहे की साधारण आपला मराठी भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की स्थानिकांनी, आपल्या सीमावर्ती भागातल्या लोकांनी हा दृष्टिकोन कसा ठेवावा. आपण शिक्षक म्हणूनही काम केलं, प्राध्यापक म्हणून, आता वाचनालयाची जबाबदारी आपण सांभाळत आहात, तर एकंदर स्थानिकांनी हा दृष्टिकोन कसा जपावा, काय वाटतं? यासाठी मराठी भाषिकांना आम्ही नेहमीच आमच्या मराठी साहित्याच्या ओवी ते मुक्तछंद यापर्यंत काव्याची माहिती, त्याचबरोबर यावर्षी आम्ही एक लोकसाहित्याचा मानवी स्पंदन म्हणून शोभा नाईकने फार सुंदर व्याख्यान दिलं. तर यामुळे काय झालं, लोकांना लोकसाहित्याची गोडी वाटू लागली आणि त्या लोकांनीच आमच्याकडे विनंती केली की मॅडम यासाठी 3 दिवस तुम्ही कार्यशाळा ठेवा. याची माहिती आम्हाला पूर्ण नाही आहे, म्हणजे लोकांच्याकडे जिज्ञासा आहे पण व्यक्त होता येत नाही. इकडं सीमा भागात आम्ही असल्या कारणानं कानडीचा आमच्याकडे वरवंटा आहे, आम्ही भरडले जातो, पण आम्ही ती भाषा म्हणून स्वीकारतो, कानडी भाषा म्हणून आनंदाने आम्ही स्वीकारतो. पण मराठीला दुर्लक्ष करायचं नाही. मराठीसाठी आपल्याला विचार करून त्याच्यात आपल्याला काम करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ते काम करताना आपल्याला मराठी भाषेची वृद्धी आणि मराठी भाषेची श्रीमंती याच्याकडे आपण लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. हा दृष्टिकोनच आमचा महत्वाचा आहे. हा मी विचार करून आम्ही अभिनेते जितेंद्र जोशींना आम्ही बोलवलं होतं आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही सुरुवातीला कसे होता आणि नंतर कसे परिपक्व झाला. बरोबर. आज जितेंद्र जोशी, बऱ्याच तरुणाई भरपूर आली ती, त्याला सगळ्यांना असं व्हावं वाटते, पण त्यांनी इतका सुंदर आपली मुलाखत दिली की आपल्याला ह्या भाषेतून तत्पर व्हायचं झालंय तर तुम्ही आधी ती आत्मसात करून त्या दृष्टिकोनातून भाषा, वाणी, उच्चार, अभ्यास, सातत्य आणि संलग्नता या विषयावर त्यांनी खूप सुंदर आम्हाला माहिती दिली. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत मॅडम. त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या गोष्टीतून माहिती पण देतो. सचिन परब म्हणून एक मुंबईचे लेखक आलेले होते,
त्यांनी बसवेश्वरांचा दिवाळी अंक काढलात आणि आमच्या वाचनालयात ते म्हणाले मराठीतून अंक काढलाय आणि तुमच्या वाचनालयात आम्ही त्याचं प्रकाशन करतो. ठीक आहे म्हटलं, तुम्ही करून घ्या आमच्याकडे. मग त्यावेळेला बरीच लोक कन्नड आणि मराठी दोन्ही आली आणि मराठीची ही इतकी माहिती बघून कन्नड लोकांनीच आम्हाला शाबासकी देऊन गेलेले आहे. इतका सुंदर तो आमचा. याच्याहून दुसरी अधिक कुठली पोचपावती असू शकत नाही, कारण इतकं छान. आणि नक्कीच नक्कीच. आणि त्या वेळेला देवदत्त पुरळेकर जे हरिभक्त परायण आहेत ते पण आलेले होते, ते त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आणि बऱ्याच कानडी लोकांना मी बोलून आणलं तर की आम्ही भाषेचा द्वेष करत नाही, तुम्ही ऐकायला या, आम्ही मराठीतून बसवेश्वरांचा अंक प्रकाशित केलेला आहे आणि त्याच्यातली माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यांनी आमचं कौतुक केलं आणि ते आपणहून आम्हाला सांगितले की इथून पुढे अशी जर कार्यक्रम असतील तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. म्हणजे आम्हाला ते एक समाधान होतं. खूपच छान. आपलं सगळं जे काम सुरू आहे त्या सगळ्याच कामासाठी, एकंदर सरस्वती वाचनालयाच्या संपूर्ण नियोजनासाठी आणि तुमच्या मेहनतीसाठी तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देते. आणि सीमावर्ती भागातलं श्री सरस्वती वाचनालयाचं काम नेमकं कशा पद्धतीने सुरू आहे, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी स्वरूपाताई त्यांचं वाचनालय कशा पद्धतीने काम करत आहे ते त्यांनी खूप छान गप्पांच्या माध्यमातून आम्हाला समजावून सांगितलं. त्याबद्दल स्वरूपाताई आपले मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करते. यावर्षी मेहता दिवाळी अंकात ग्रंथ जगत याच्यात सरस्वती वाचनालयाचा मोठा लेख आलेला आहे. यावर्षी शोभा नाईकनी तो लिहिलेला आहे आणि तो लेख वाचून आम्हाला सुमारे 200 ते 250 फोन आलेले आहेत. इतकं सुंदर वाचनालय, आम्ही एकदा बघायला येणार असं लोकांनी आम्हाला फोन करून सांगितलेलं आहे की आम्हाला हे वाचनालय बघायला यायचं आहे. आणि मेहतानी ते तो अंक आहे ना खूप सुंदर लिहिलाय दिवाळी अंकात. या दिवाळी अंकात तो लेख आलेला आहे, या दिवाळी अंकात यावर्षी. आणि शोभा नाईकनी तो लिहिलेला आहे. आणि एक महत्वाचं म्हणजे यावर्षी 150 वर्ष आमच्या वाचनालयाला झाली. 150 वर्षापूर्वी अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतल नाटक आमच्या वाचनालयाच्या जागेत केलेलं होतं. ते स्मरण ठेवून तरुण पिढीला घेऊन आम्ही संगीत शाकुंतल नाटक केलं आणि अतिशय व्यवस्थित, सुनियोजित आणि उत्तम नाटक झालेलं आहे. या नाटकाला आम्हाला लोकांना नमस्कार करून परत पाठवावं लागलं की संगीत शाकुंतल नाटक हे मराठीतलं पहिलं पूर्व 150 वर्षापूर्वी झालेलं नाटक. आणि तरुण पिढी 25 वर्षाचे आतली आम्ही तरुण पिढी घेऊन हे नाटक केलं. प्राध्यापिका डॉक्टर संध्या देशपांडे, सुनीता देशपांडे संगीत दिग्दर्शक आणि नंदन हेरलेकर संगीत दिग्दर्शक होते. प्राध्यापिका संध्या देशपांडेंनी दिग्दर्शन केलं आणि ते नाटक बेळगावकरांनी अगदी उचलून धरलं. पूर्ण हाऊसफुल नाटक झालं, हाऊसफुल नाटक झालं. आता लोकांची परत म्हणजे इच्छा आहे, मॅडम तुम्ही अनेकदा हे नाटक करा, आम्हाला एकदाच हे ऐकून तृप्त झालेलं नाहीये असं म्हणजे लोकांची इच्छा आहे. मध्ये मध्ये आम्ही मराठी नाट्यगीत म्हणा, कवितेच्या नक्षत्रांचे देण्यासारखे आम्ही छोटे मोठे एकदम नाही पण आम्ही नेहमी करत असतो छोटे मोठे असे कार्यक्रम. मला वाटतं केवळ मराठी भाषा नाही तर यासारखं माध्यमही आपण वापरताय की जेणे तरुणाईकडे येईल. स्वरूपाताई, खरंच इतकं छान आम्हाला तुम्ही माहिती दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानते. रसिका प्रेक्षक हो, उद्याच्या अर्थातच 19 जानेवारीच्या भागात आपण भेटणार आहोत मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावच्या अध्यक्षा अपर्णा देशपांडे यांना आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या संस्थेच्या कार्याविषयी अधिक. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देते. तुमच्या सर्वांच्या जीवनात दीप्ती, मांगल्य, तेज, आनंद बहरू दे हीच शुभेच्छा देऊन मी थांबते.